सेवेची ईश्वर सेवेहून अधिकता. कारण आचार्य सेवेने दृष्टफळ मिळतं आणि ईश्वर सेवेने अदृष्ट फळ मिळतं. तर दृष्टफळाचीच आवश्यकता असं लिहून दिलंय ना. श्री सद्गुरूच्या प्रसन्नतेने अद्वैत ज्ञानाचा उपदेश होऊन ज्ञानद्वारा तत्काळ म्हणजे या जन्मात मोक्ष प्राप्त होतो. याला दृष्टफळ म्हटलंय, लिहून दिलंय, अधोरेखा करायला लावली. बरोबर आहे. ईश्वर सेवा केवळ अदृष्ट फलाला हेतू म्हणजे कारण आहे. हेतूचा अर्थ आहे कारण आहे. सद्गुरु सेवा अदृष्ट आणि दृष्ट फलाला कारण आहे. काय सद्गुरूची सेवा कशी केली तर तुम्हाला काय म्हणणार? दृष्टफळ तर ठेवलेलंच आहे, पण अदृष्ट फळ सुद्धा तुम्हाला मिळणार. म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. तशा तऱ्हेने हे गोष्ट आहे. गुरु प्रयत्न करून गुरुला पकडलं, धरलं, आणलं, त्याचे पाय धरले, त्याची सेवा केली आणि त्याच्या मोकळ्या वेळामध्ये आपल्या सोयीचे प्रश्न विचारले, तर आपणाला या जन्मामध्ये जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान प्राप्त होऊन जातं. हे झालं. काय झालं? दृष्ट फळ आहे आणि अदृष्ट फळ तर आहेच की, है ना. म्हणून मंद तीव्र अशा कोणत्याही अधिकाऱ्यास, बरोबर आहे, ईश्वर सेवेहून सद्गुरु सेवा श्रेष्ठ आहे. कुठल्याही सद्गुरु सेवा श्रेष्ठ, बरोबर आहे. मंद असू देत, तीव्र असू देत, मंद वैराग्यवाला अधिकारी असू देत, तीव्र वैराग्यवाला अधिकारी असू, कोणत्याही अधिकारीस ईश्वर सेवेहून सद्गुरु सेवात श्रेष्ठ आहे. तीच त्याने करावी. ती सेवा कशी करावी याचा प्रकार सांगतो इथे सांगतो. पण गुरुसेवा करावी म्हणजे ईश्वर सेवा करू नये असा नव्हे अर्थ होत. समजलं? ईश्वर सेवा ही करायची. आमच्यामध्ये व्याकरणमध्ये ईश्वरम भजस्व गुरुंच, म्हणजे ईश्वराची सेवा कर आणि गुरुची पण, असा आम्हाला आदेश आहे ना. तेव्हा आपण लोक हे ईश्वराची सेवा जेवढं जमेल तेवढं करतोय आणि गुरुची सेवा ही जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढी आपण करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे. आता सद्गुरु सेवेचा प्रकार, ज्यावेळी सद्गुरूचे दर्शन होईल त्यावेळेला काय करावं? दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा. बरोबर आहे. साष्टांग नमस्कार नको, निदान हात तरी जोडावं ना. काय करावं? आमच्या इकडे लोक असे आहेत की स्वामीजी येत आहेत, दिसले म्हटलं बरोबर, इकडून येत आहेत तर मागेच जायचे, खांब्याच्या आत जाऊन लपायचे. मी म्हणतो काय, मी काय पाप केलंय का की मला घाबरून तुम्ही पळताय तेवढे? काय मी पापी आहे की असल्या पापाचं दर्शन नको म्हणून तुम्ही लपताय? असं नाही. समोरून गुरु येतोय तर त्याला सामोरं गेलं पाहिजे, नमस्कार केलं पाहिजे. आम्ही आमच्या गुरुला ज्यावेळेला संध्याकाळच्या आम्ही कचरा काढायचो, सफाई करायचो आश्रमात, त्यावेळेला संध्याकाळला फिरायला गुरु यायचे, आम्ही जाऊन आडवे पडायचो. झालं की मग ते निघून जायचं, बोलणं मिळणं काय नाही. तेवढं गुरुचं दर्शन आडवं पडायचं, एवढंच आम्हाला माहिती. आणि त्यावेळेला आम्ही सेवा बिवा करायचो. सेवाच्या वेळेलाच आले तर आडवं पडायचं.
दंडप्राय साष्टांग नमस्कार घालावा, निदान वाकावं तरी, वाकलं नाही आलं तर निदान असा तरी नमस्कार करावा. हे 3 प्रकार आहेत ना. तसं साष्टांग दंडवत, वाकून नमस्कार आणि हात जोडून नमस्कार. बरोबर आहे. जपानामध्ये आणखी एक विशेष प्रकार आहे. ते सगळी कंबर खाली असं करून असं करून कंबर, आपण चरण स्पर्श करतो ना, ते नाही, कंबर अशी वाकून पूर्ण वाकून असं करतात. विनम्र दाखवा. जपान आणि कोरिया वगैरे देशामध्ये तुम्ही कंबर वाकवली नाही तर तुम्ही अहंकारी आहेत असं समजलं जातं. जपानच्या युद्धामध्ये, अमेरिकेच्या युद्धामध्ये, अमेरिकी लोक ज्यावेळेला पकडले जायचे त्यावेळेला ते असे सॅल्यूट करायचे. असल्या सॅल्यूटला महत्त्व नाही. तुम्ही कमर वाकवा, कमर वाकवून तुम्ही करत. ही पौरत्यांची ही प्रथा आहे, संस्कृती आहे की कमर झुकून करायचं असतं. की नाही केलं तर गोळ्या झाडून त्याला मारून टाकायची. कोणाला? अमेरिकन लोकांना. पूर्वेकडच्या लोकांना झुकणं हे महत्वाचं असतं, मानतात त्यांच्या संस्कृतीमध्ये. झालं. त्यावेळेला दंडपाय साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या अंतःकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरण रज मस्तकावर धारण करावे. चरण रज, चरण मतलब पाय, रज मतलब धूळ, ही आपल्या मस्तकावर धारण करावे. त्यांचे जवळ वास करावा. त्यांच्या जवळ वास करावा मतलब, वास करावा म्हणजे सानिध्यात राहावं, जवळपास राहावं. ज्यांना कुठल्याही कारणाने अशा साधू पुरुषाजवळ राहण्याचा योग आला त्यांनी आपलं पुण्यच मानावं की नाही मानावं. बरोबर आहे ना. काय कुठल्याही निमित्ताने साधू पुरुषाच्या जवळ राहण्याचं प्रवेश मिळाला तर आपलं जीवन धन्य होतं. तुकाराम महाराजांनी तर उगा राही उभा असं म्हटलेलं आहे. साधू संताच्या जवळ उगीच संताचे पायी. बरोबर आहे ना. हे ना, लिहा तिथे लिहा माहिती आहे ना. पडून राही, पडून राहा. काय काम नसलं तरी पडून राहत. काहीतरी गुण नाही, गुण थोडा ना तरी गुण नाही तर वाहन तर लागेल ना. पाप तरी होणार नाही ना. ज्यावेळेला तुम्हाला गुरुजवळून जावं असं वाटतंय, साधू पुरुषावर घरून जावं असं वाटतंय, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये पापाचा प्रतिबंध आहे असं समजायचं. काय समजायचं? पापाचा प्रतिबंध आहे असंच समजायचं. गुरुजवळून जावंसं वाटू नये, पण जावंसं वाटतंय, निघून जावंसं वाटतंय. देवाने तुम्हाला इथे आणून सोडलं आणि तुम्हाला जावंसं वाटतंय. तुम्ही जे करायचं ते करत नाहीत आणि नको त्या गोष्टी तुम्ही त्या करायला लागल्यात, चोऱ्या करायला लागल्यात, माऱ्या करायला लागल्यात, गुरुला उलटं उत्तर द्यायला लागलेत, गुरुने आज्ञा केली तर मानायचं नाही लागलात, तर त्याचा हा प्रतिबंध आहे. तुमच्या जीवनामध्ये काय प्रतिबंध आहे. तर काय करायचं? अंतःकरणात प्रसन्नता उत्पन्न करणारे त्यांचे चरण रज मस्तकावर धारण करावे, त्यांच्या जवळ वास करावा आणि ज्यांचे मनात रात्रंदिवस या जन्म मरण रूप संसार बंधनातून मी कधी मुक्त होईल, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल अशी तीव्र इच्छा आहे. त्याने आपल्याजवळ असेल ते सर्व ऐश्वर्य, मन, वाणी, फार तर काय स्वतःचे शरीरही सद्गुरूस अर्पण करावे. आता शरीर सद्गुरूस अर्पण करणं म्हणजे काय? कठीण परिस्थिती आली. शारीरिक कष्ट करायचं. हां, शरीर अर्पण करणं म्हणजे काय? शारीरिक हां, शारीरिक सेवा करणं, सेवा आहे ना. कायिक सेवा करणं, कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा म्हणतात ना,
तशा तऱ्हेने शरीर अर्पण करणं म्हणजे दुसरा हेतू नाही, तर शरीर अर्पण करणं म्हणजे काय, सेवा. शारीरिक सेवा करणं. बरोबर आहे. सद्गुरू अर्पण करावे. त्याच्या मनामध्ये काय प्रश्न, ज्यांचे मनात कुठला प्रश्न आहे, रात्रंदिवस या जन्ममरणरूप संसार बंधनातून मी कधी मुक्त होईन, अधोरेखा केव्हा करा, ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल, हे दोन गोष्टी तुमच्या मनामध्ये अत्यंत तीव्रतेने असल्या पाहिजे. कधी माझी सुटका होईल, कधी मला ब्रह्मानंद प्राप्त होईल, कधी मला या संसार बंधनातून मी सुटन, ही अशी तीव्र तुम्हाला आतमधून इच्छा असली पाहिजे. मग त्याने काय करावे, आपलं सर्व ऐश्वर्य, मन, वाणी, फार तर काय स्वतःचे शरीरही सद्गुरूस अर्पण करावे, अधोरेखा करा. शंका करतात, जवळ असलेले सर्व ऐश्वर्य कदाचित सद्गुरूस देता येईल, कारण ती देता येण्यासारखी वस्तू तरी आहे, पण तनु, मन आणि वाणी हे सद्गुरू अर्पण करायचे म्हणजे काय करायचे हे समजत नाही. ऐश्वर्य हे देण्यासारखं आहे, हे देता येईल, ते देऊया आम्ही, हे ना. पण गुरुला शरीर द्यायचं, वाणी द्यायचं, मन द्यायचं म्हणजे काय समजलं पाहिजे ना. आता क्रमाने उत्तर सांगतोय. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल ना, तर सांगा बरं, ताई सांगू शकता प्रमाण काय, कुठे आहे? आचार्योपासनम, एक भगवद्गीतेमधला जो अध्याय, त्याच्यामध्ये जे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 पानं त्यांनी खर्च घातलेली आहेत. आचार्योपासना, गुरुउपासना, आचार्योपासना म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना असा उमाळा येत राहतो सारखा, गहीवरून येत असे. काढीन मी, विडा देईन, ताट देईन, आता कसं सांगितलंय आहे ना, त्या सगळ्याच ओव्या आहेत, सगळ्या ओव्या त्याच्यात, त्या सगळ्या ओव्या किती विडा देऊन पुढे उभा राहील, शेष आणि ताट करीन, सगळं असं म्हणून सगळं आलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये. त्याला काय सांगितलं, ही तनुसेवा आहे. तनुसेवा जर कशी आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आज काय करावं, अमानिक या श्लोकावरच्या 7व्या अध्याय 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकावरच्या ओव्या आहेत, त्याच्या सगळंच आहे. आचार्योपासना, हा, चातुर्वेला पी महत्व हरवी, पिसेपणा मेरवी आवडून या सोमायेचे आडवस्त्र लावणी खेळी बाहेरी नदीच्या, हे सगळं महत्वाचं आहे. ते कोणीही प्रत्येकाने वाचावं. पण प्रश्न इथे येताना की हे सर्वस्व तुम्ही अर्पण केलं, ऐश्वर्यही तुम्ही अर्पण केलं, आणि तुम्ही फसलात तर हे ना. जसा त्याने नारळ घेतला आणि तो नारळ आपण फोडला तर तो कुचका निघाला, तर आपल्याला पश्चाताप होतोय ना, दुःख होतं की नाही. घडा घेऊन गेलो आणि घरी येऊन बघतो आणि पाणी टाकलं तर आतमध्ये टपाटापटापटाप पाणी गळत आहे. अरे फसलो आपण, फुटका घडा निघाला असं म्हटलं. आपण मोठ्या विश्वासाने गुरुवर विश्वास ठेवला आणि गुरु जर चांगला निघाला नाही तर हे धन बिन वाया गेले तर आपणाला पश्चाताप येईल केली. धन आपण उगाच या माणसाला दिलं, आपण शरीर वाणी मनाने याची सेवा केली, सगळं फुकट गेलं असं वाटतं की नाही, वाटतं ना. मग काय करा, नारळाच्या बाबत आपण फसू नये.
तर आपण काय करतो? नारळ काय करतो? हलवून घेतो. वाजून हलवून घेतो. नाही, घडा फुटका आहे की नाही, वाजून घेतो. आपण काय करतो? असं वाजून घेतो. वाजून घेतो ना. बरोबर आहे. मग गुरुला सुद्धा काय करावं लागेल? पाणी पिऊ छान की गुरु करू पाय छान की. गुरुला सुद्धा वाजवून घ्यावं लागेल की नाही? हा, आहे ना. आज शिष्य मिळणं कठीण झालेलं आहे. काही लोकांना शिष्य खूपही मिळतात, हे ना. पण खरं शिष्य मिळणं कठीण झालेलं आहे. शिष्याला वाजवणं सुद्धा कठीण झालेलं आहे. त्याच्यापेक्षा शिष्यानेच गुरुला वाजवून घ्यावं हे बरं आहे की नाही? म्हणजे त्याला पश्चाताप घेऊ नको नसावा, हे ना, अनुभवाने. आणि समजा आपण शिष्य, आपण गुरु वाजवून घेतला, अनुभवाने आपलं आलं की आपल्या जीवनामध्ये त्याच्यामुळे प्रकाश आलेला आहे, आपलं जीवन चांगलं झालेलं आहे, असा आपणाला अनुभव असताना दे. समजा गुरुचा काहीतरी अपराध झाला आणि गुरु जेलमध्ये गेला आसाराम बापू सारखा, तर तुम्ही काय करणार? आसाराम बापूचे शिष्य आणि बी ते आहेत म्हणतात ते. हा, आणि गुरु आहेत म्हणतात ते. हा, ते गुरु आहेत म्हणतात आमचे आणि चांगलेच आहेत म्हणतात. म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि त्यांची काही लोकांची. ज्याने तपासून गुरु पाहिलेला आहे ना, आणि गुरुवर अढळ श्रद्धा आहे, तो गुरुचे दोषच पाहत नाही, पहिली गोष्ट. बरोबर आहे. त्याला फक्त एवढंच म्हटलं की माझं जीवन ह्या माणसाने सुंदर केलं, एवढंच त्याला महत्त्वाचं असतं. मी कुठेतरी जाणार होतो, कुठल्या तरी दर्शनामध्ये पडणार होतो, याने मला चांगल्या मार्गाला लावलं. आता त्या माणसाची गुरुवर श्रद्धा असते. पण समजा गुरुच्या हातून खरं किंवा खोटं काही घडलं आणि तो व्यवहाराच्या पातळीवर जेलमध्ये जाऊन बसला, तर तुम्ही गुरुला काय करणार? हा, जो खरा शिष्य आहे ना, तो गुरुचे दोषच पाहत नाही. समजलं? तो गुरुकडून जेवढं मिळालेलं आहे तेच पाहतो आणि त्याची श्रद्धा कायम राहते. बरोबर आहे ना? आणि समजा त्याला लोकांनी सांगितलं की असं असं केलं, ठीक आहे, त्याचं प्रारब्ध, एवढंच म्हणतो तो. काय म्हणतो? ठीक आहे, प्रारब्ध कोणाला सुटलेलं नाही. रामाला, सीतेला सुटलं होतं का? नाही. कौरवांना, पांडवांना, द्रौपदीला, कुंतीला, तारामतीला नाही ना, धर्मराजाला नाही ना. धर्मराजा जगाला उपदेश देणारा माणूस होय ना. जुगार खेळण्याची बुद्धी कशी काय झाली त्याला? त्याला काय म्हणतात? बरं, जुगार खेळायचं तर खेळ आहे ना, ठीक आहे, पुरुष आहेस तू, राजा आहेस, खेळायचं ते खेळ. अरे पण आपल्या बायकोला तू पणाला लावलंस, जी म्हणजे काय साठी बुद्धी नाठी म्हणतात ना, तसं बायकोला तू पणावर लावलंस, द्रौपदीला पणाला लावलं. हे काय? आणि पुढे द्रौपदीची दुर्दशा झाली ना. आणि सगळं काय झालं? महाभारत त्याच्यामुळेच घडलं ना सगळं ना. हे कोणामुळे? युधिष्ठिरामुळे, हे ना, धर्मराजामुळे. याला काय म्हणायचं? प्रारब्ध हे कोणाच्या हातामध्ये नसतं. आणि कोणाचं काय होईल, कोणाची कशी मती बिघडेल, काही हे सांगता येत नाही. फक्त आपण मग काय करावं? आपली श्रद्धा आपल्याजवळ, आणि आपल्या श्रद्धेचं फळ हे कोणाचं? ते आपलंच ना, आहे ना. आपली श्रद्धा आपल्याजवळ, आपल्या श्रद्धेचं फळ आपणालाच. आपलं जे आहे ते दुसऱ्याला कोणाला मिळणार नाही, तुमचं आहे ते तुम्हालाच. तेव्हा गुरुविषयी अशा काही गोष्टी सुद्धा घडतात
पण सच्चे जे शिष्य आहेत ते गुरुविषयीची तसोबरी श्रद्धा कमी करत नाही, आश लावून बसतात, विव्हळ बनतात. त्यांनी सुद्धा दुसऱ्या लोकांसारखं आपल्या गुरुला दोष द्यावा असं इतरांना वाटत असतं, पण त्यांना वाटत नाही. प्रारब्ध विचाराचं काय करायचं आहे ना. 50 वर्ष ज्याने परमार्थ केला त्याला शेवटच्या वर्षामध्ये खरं खोटं फक्त एक तो जाणू आणि तो माणूस जाणू, बाकी दुसरं कोणाला सांगू शकत नाही. पण खरे जे शिष्य आहे हे आपल्या गुरुला काय समजणार, निर्दोषच समजणार. ते दुसऱ्यासारख्या चंचलानंदासारखे ते राहणार. दुसरे अवशे नवशे गवशे हे गुरुच्या बाबतीत सुद्धा असतात, त्यांच्यासारखे सच्चित शिष्य नसतात. त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी दुसरं काय म्हणा. आमचा गुरु आमच्या हृदयामध्ये आहे. बाह्य त्याची कायाजी असेल, जसं असेल ते त्याचं प्रारब्ध आहे. ठीक आहे, आम्ही आस लावून बसलोय असं आम्ही गुरुचे शिष्य म्हणतात. भेटा तुम्ही त्यांना, कधी त्यांना. तनु अर्पणाचा प्रकार सांगतो. श्री गुरुच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्यांच्या घरचे सर्व काम निरभिमान होऊन करावे. जो घरी राहत असेल, नैतिक ब्रह्मचारी असेल, आहे ना, त्याच्या घरचे सर्व काम निरभिमान होऊन करावे. त्यांना जरूर वाटत असल्यास त्याचे हातपाय चेपावे. सद्गुरू संन्यास असल्यास त्यांचं मठ जाळणे, सारवणे, छाट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे. आणि सद्गुरू गृहस्थ पण असू शकतो की नाही, असू शकतो. गृहस्थाच्या त्याच्या इच्छेनुरूप, त्याच्या आज्ञेनुरूप त्याची इच्छा असेल तर घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा. सद्गुरू संन्यासीच असतो आणि गुरु गृहस्थ असत नाही असं नाही. काय बरोबर आहे? सद्गुरू गृहस्थ नसतो असे नाही. कारण उद्दालक याज्ञवल्क्यादी गृहस्थ सद्गुरू असल्याची वेदांत प्रसिद्धी आहे. आणि ज्यादातर वारकरी संप्रदायाचे गृहस्थच असतात. बरोबर आहे ना. सद्गुरूही असतात पण गृहस्थच असतात. गृहस्थ नसलेले ब्रह्मचारी असलेले फारच कमी असतील, आहे ना. कारण उद्दालक आरुणी याज्ञवल्क्यादी गृहस्थ सद्गुरू असल्याची वेदात प्रसिद्धी आहे. याप्रमाणे सद्गुरू सेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनु अर्पण प्रकार म्हणावा. अधोरेखा करा. मन अर्पण प्रकार. मन अर्पण कसं कर? अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते का? अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. जो केवळ अडाणी आहे हा ईश्वर भक्ती करेल का? थोडंफार समजणारा असेल तोच करेल ना, है ना. अज्ञ मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करील या हेतूने असते. अधोरेखा करा. त्याचा ईश्वरावर भक्ती करण्याचा कारण काय? ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करेल. पण या कल्याणाचा अर्थ काय? कल्याण म्हणजे काय? कल्याण कशाला म्हणायचं सांगा. कळेल. ते प्रसन्न या हेतूने असते. त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत
आणि ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे. बरोबर आहे. या विचाराने मनात श्री सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे सद्गुरूच आहेत अशा सद्गुरूची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस सद्गुरूचे ध्यान करणे या मनोव्यापारास मानस अर्पण म्हणतात. अधोरेखा करू. आता काही महिला येऊन मला सांगतात, स्वामीजी तुम्ही काल रात्री माझ्या स्वप्नात आलेत. मी कशाला स्वप्नात जाऊ? का साहेब, एका बाईच्या स्वप्नात मी कशाला जाऊ? काय अर्थ काय याचा? दिवसभर ध्यास केला असेल सप्तगंधा वास होतोय माणसाला. होतं होतं ना. आता आम्ही स्वामीजी सहवासात गेलो की आम्हाला घरी कवा एखादा पाठ सगळ्याच हे होतो स्वप्नामध्ये. म्हणजे ते दिवसभराचं मनामध्ये रात्रीचं होतो. बरोबर आहे ना. ते होतं सबंध दिवसभर तुम्ही चिंतन केलं तर स्वप्नामध्ये देखील पण ती बाई म्हणते, स्वामीजी तुम्ही म्हणजे स्वप्नात आलात. आता काय कारण काय म्हणणार आहे ना, आपण काय म्हणायचं, काय म्हणायचं हे नाही. मी म्हणतो मी कशाला येऊ तुझ्या स्वप्नामध्ये? दिवसभर जे तुम्ही चिंतन करता ते तुमच्या स्वप्नामध्ये येतं. कदाचित कुठल्या तरी निमित्ताने जप वगैरे करत असेल, आपल्या गुरुचं चिंतन झालेलं असेल सबंध दिवसभर, रात्री तसं भास होतो है ना. काय सांगितलंय? हे लक्षात आलं का? नोट केलं का तुम्ही? अधोरेखा केलं? काय काय हे बघा, हे बघा, इथपासून सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत. एक, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे. दोन, या विचाराने मनात सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोषबुद्धी स्वप्नातही येऊ देत नाही. तर जागेपणी कशाला येऊन देईल? हे लक्षात येत आहे का? दुसरे औषे नवशे घोषे बघा बघा बघा, त्याला जेलमध्ये टाकलं है ना. पण जो सच्चा माणूस आहे तो दोषबुद्धी त्याच्या मनामध्ये येतच नाही. कसे हे मूर्ख आहेत असे दुसरे लोक म्हणतील. हा हा, तुम्ही होता ना, साक्षीला होता ना. इथे सुद्धा आम्ही गेलो होतो त्याला, या सभागृहामध्ये गेलो होतो त्यावेळेला. हा, मुकुंदराव होता ना तुम्ही. त्यावेळेला तो आसारामचा काय म्हणत होता बघितलं ना. आणि आळंदीला तुम्ही होता त्यावेळेला सुद्धा तो काय म्हणतो, त्याला कसं मी समजावून सांगितलं आहे ना. ते म्हणतात एवढे एवढे गुन्हेगार डाकू सगळे सुटून गेलेले आहेत, पण हा एवढे वृद्ध आमचे गुरुजी आहेत. आणि हे झालं आता जेवढं व्हायचं तेवढं झालं. आता तरी त्यांना थोडंसं तरी काही नाही काहीतरी बाहेर येऊ द्यायला पाहिजे ना. इतके तुम्ही निर्दय कसे काय झालेले? लुटारूनं, अतिरेक्यानं तुम्ही सेवा देता, ही सुटका देतात, बाहेर जाऊ देतात सगळं. मग आमच्या गुरुला तुम्ही इतके वर्ष कोणून ठेवलेलं आहे. झालं ना आता थोडं कर. आणि सगळ्यांना सगळी शिफारस करतात सगळे पक्ष. मग आमच्या गुरुची शिफारस का नाही तुम्ही करत? असं सगळ्यांचं त्यांचं. हरणाला मारलं, दुसऱ्याला मारलं. रात्रीच्या वेळेला काय जज येऊन काय करणार, त्याला जमानत देऊन टाकतात. झालं. तर इथे काय करतात हे लक्षात ठेवलं ना. सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोष बुद्धी स्वप्नातही येऊ न देतात. त्यांच्या मनात शंका येत नसते है ना. दुसरे लोक सांगतात बघा जेलमध्ये गेलो ते म्हणते आमचा गुरु निर्दोष आहे.
आमचा गुरु असं करू शकतो. त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, बालबुद्धी म्हणा, भोळेपणा म्हणा, काहीतरी म्हणा, पण ती त्याची श्रद्धा आहे की ज्याला गुरु मानला आहे ना, त्याच्याविषयी मी स्वप्नातही वाईट बोलणार नाही. दुसरे म्हणणार बघा 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 कसे जेलमध्ये गेला तरी हे काय करायला लागले, त्याचे पाय पुजायला लागलेले. पण इथे काय सांगितलेलं लक्षात येत आहे का? आपलं श्री सद्गुरू आपलं प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे. या विचाराने मनात श्री सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती अधोरेखा करो, दोषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता, है ना. शंकर, विष्णू, ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवता माझे सद्गुरूच आहेत असं तो म्हणतो. अशा सद्गुरूची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस सद्गुरूचे ध्यान करणे या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणावा. अधोरेखा केली. रात्रंदिवस सद्गुरूचे काय करावं, ध्यान करावं असं सांगितलं. मी नाही सांगणार, देवाचं ध्यान करा असंच सांगणार. माझं ध्यान करा म्हणून मी सांगणार नाही. तुमच्या इष्ट देवतेचं सदैव ध्यान करा, है ना. वाणी अर्पण प्रकार. सद्गुरूचे गुणवर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच. बरोबर आहे, सांगितलं आलं नाही. सद्गुरूचे गुणवर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत न्यूनाधिक दोष असणारच. अधोरेखा करा. कारण काय? न्यूनाधिक दोष कसे काय असणार? शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे. हा त्रिगुणात्मक आहे. त्याच्यामध्ये सत्वगुण असेल, रजोगुण असेल, रजोही असेल, तमोगुणही असेल. त्यात असणारे रजतमांश आपापली कार्य करणारच है ना. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या सद्गुरूच्या वर्तनात अज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास, अधोरेखा करू, सद्गुरूच्या वर्णनात अज्ञ लोक दोष वर्णन करीत असल्यास ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. काय अट आहे बघितलीत का? सच्च्या शिष्याला काय अट आहे? ते दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूचे ठिकाणी ते दोष नाही. काय? निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूचे ठिकाणी ते दोष नाही. आणि त्याचं जे शरीर आहे तो माझा गुरु नाही. बरोबर आहे ना. मला ब्रह्म समजत नाही, मला तो ईश्वर माझ्या आवाक्यात नाही. बरोबर आहे ना. पण इथे या शरीर रूपाने असणारा जे ब्रह्मस्वरूप आहे ते माझ्या समोर आहे आणि ते शरीर रूपाने आहे. शरीरामध्ये सत्व रज तमो गुण असणारच आणि शरीर त्याप्रमाणे वागत जाणारच आहे. त्याच्या पाठीमागे प्रारब्धही आहे. त्या प्रारब्धाचे अनंत जन्मीचे पाप पुण्याचे दोष त्याच्या पाठीमागे नसणार का? ना भुक्तम क्षीयते कर्म. प्रारब्ध अवश्य भोगावंच लागतंय, तर मग भोगावंच लागतं. त्याच्या प्रारब्धामध्ये जेल जाण्याची पाळी असणार असेल तर जेलमध्येही तो जाईल. पण शिष्याच्या मनामध्ये तात्विक दृष्टीने माझा शिष्य, माझा गुरु हे शरीर नाही. शरीर जेलमध्ये जात असेल, माझा गुरु जेलमध्ये जात नाही. माझा गुरु निर्दोषच आहे. तो गुरुचे दोष पाहत नाही. अज्ञ लोक जरी वाकडं तिकडं बोललं असलं तरी त्याचं उच्चारण देखील तो आपल्या शब्दाने करत नाही. याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, भोळेपणा म्हणा, आणखी काय म्हणायचं असेल ते म्हणा. पण आता मी तुम्हाला सांगू का, ताई, ज्याला एकदा
देवा ब्राह्मणाच्या समोर पती म्हणून स्वीकारला है ना. तो कसाही असला तरी पतिव्रता स्त्री तर पतिव्रता कधीच आपल्या पतीचे दोष पाहत नाही. किती तो मारत असला, झोडत असला, आणखी दारू पिऊन येत असला, काही असला तरी एकदा ज्याला पती म्हणून स्वीकारलेला आहे त्याच्याविषयी दोषदृष्टी स्त्री कधीही पाहत नाही है ना. हीच गोष्ट काय आहे गुरु शिष्याच्या बाबतीत आहे. शिष्याने एकदा अनुभवाने पारखून ज्या गुरुला स्वीकारलेलं आहे की हा माझा गुरु आहे म्हणून त्या गुरुविषयी त्याची एवढी प्रीती असते की स्वप्नात देखील त्याच्या मनामध्ये दोष येत नाही. दुसऱ्याने त्याचे कित्येक दोष त्याच्यासमोर घडाघडा बोलून दाखवले तर तो त्याचे उच्चारण देखील करायला तयार असत नाही. त्याची निष्ठा आहे ना. श्री गुरुच्या वर्तनात अन्य लोक दोष वर्णन करीत असल्याचे दोष स्वतः केव्हाही न उच्चारणे अधोरेखा करा. निवृत्तीशास्त्रदृष्ट्या ब्रह्मवेत्या सद्गुरूचे ठिकाणी ते दोष नाहीत. शरीरात असतील पण गुरुमध्ये दोष नसतात. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्यच नाही. अधोरेखा करो. काय शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्य नाही. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे असे ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूचे गुणच वर्णन करील. याने वाणी शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार आहे है ना. बोला प्रमाण द्या. ज्ञानेश्वरी भागवताचा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे आहे ना. सज्जनांची म्हणजे साधू संतांची नावं घेऊन काय पदरामध्ये पुण्य पाडावे. बरोबर आहे. हे सद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लिंगा काय वाटे राजयाची खाता काय भीक मागे मनाची शुद्धी पाहिजे. मग हे सद्गुरूविषयी सगळ्यांचं ही त्याला भोळेपणा म्हणा, त्याला मूर्खपणा म्हणा, त्याला आणखी काय म्हणा, त्याचं ही माझी श्रद्धा आहे. आणि श्रद्धेला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही. इंग्रजीमध्ये चॅलेंज देऊ शकत. श्रद्धाच असते है ना. तसा तऱ्हेने पतिव्रता माझा नवरा आज न उद्या सुधरेल, मला स्वीकारेल, माझ्या प्रेमाला अनुसरेल अशी आशा धरून असते की नाही. तशा तऱ्हेने शिष्य देखील सांगणं असतं की माझा गुरु निर्दोष आहे. गुरुमध्ये दोष असू शकत नाही. आणि त्याची वाणी गुरुच्या गुणातच वर्णन करतं. दोषाकडे ते पाहतच नाही. आम्हाला दृष्टी नाही. कारण ब्रह्मवेत्याच्या अधोरेखा करून ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे असे ऐश्वर्य जाणून तो सद्गुरूचे गुणच वर्णन करील. याने वाणी शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार म्हणावा. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे है ना. हे तिथे प्रमाण लिहून ठेवा. धन अर्पण प्रकार. धन म्हणजे केवळ पैसा नाही तर काय
बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वात धन म्हणतात. स्व वर्धन म्हणजे स्व शब्द कुठला आहे? स्व म्हणतात. या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्याचे प्राप्ती करता त्याग करावा. काय करायचं? त्या धनाचा सद्गुरू अगर संन्यासी असल्यास संन्यासीचे प्राप्ती करता त्याग करावा. हा धनत्याग सद्गुरू अर्पण होतो. आणि जर सद्गुरू गृहस्थ असतील ना, पहिला काम नैतिक ब्रह्मनिष्ठ असेल, ब्रह्मचारी असेल, त्यांना सुरुवातीपासूनच देवाधर्माला लागलेला आहे आणि मला काही नको, मी फक्त काय करणार, हेच करणार असं म्हणणारा असेल तर तो काय करू? सारा आपला याच्यासाठी एक चरण आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्यांनी देवासाठी त्याग केला आणि देव गुरु मिळून देणार म्हणून गुरुने संन्यासी गुरु असेल तर त्याच्यासाठी त्याने आई वडील भाऊ बहीण या सगळ्यांचा त्याग केला. मी गुरुजवळ राहणार आहे, कारण गुरुजवळ राहिल्यानंतर मला परमेश्वराचं ज्ञान होणार आहे आणि मला संसारामध्ये रस राहिलेला नाही आहे. तुम्ही मला सोडून द्या, माझा दादा आहे, तो दादा तुमचं सगळं करून घेईल. मला तुम्ही या संसाराच्या गाळामध्ये फसवू नका. हे त्याला वयात येण्याच्या अगोदरच ज्ञान झालेलं असेल तर तो लग्नात आणि ह्या ह्याच्यामध्ये फसत नाही. तो सरळ काय करतो, गुरुजवळ जाऊन बसतो आणि त्याच्यासाठी नावडे जन धन माता पिता अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. आणि जर सद्गुरू ग्रस्त असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे. सर्व धन अर्पण करावे म्हणजे तो गृहस्थच राहणार असेल है ना, तर मग सर्व धन अर्पण करून काय करू? आपल्या आजच्या काळामध्ये म्हातारपणाची सुद्धा काळजी करावी. मुलाने आकलून दिलं तर तेव्हा आपल्या म्हातारपणाची काळजी करण्यापुरतं धन ठेवून बाकीचं धन संपूर्णपणे गुरुसेवच लावा. बरोबर आहे. तू स्वतः काहीतरी काम करतोय, मुलगाही काम करतोय, मुलाला घर बीर दिलं है ना, पण वरचं घराचं जे भाडं आहे हे भाडं मिळत आहे, मग ते भाडं आपलं म्हातारपणासाठी ठेवलं. पण धंद्यामधून मधून काही काम आलं तर ते कामासाठी, ते कामातून मिळणारे पैसे, ते पैसे जाऊन काय करेल? गुरुला अर्पण करेल. गुरुची काही अडचण असेल तर त्याच्यासाठी तो बांधकाम करेल. तर गुरु सांगत असेल आपण त्यांच्याकडे जाऊन काय करूया, त्यांना काहीतरी नाश्ता करूया, आज अप्पे करून खाऊ घालूया, तर तो अप्पे करायला तिथे स्वतः येईल. आता त्या ठिकाणी काय सर्वस्व अर्पण करणं म्हणजे आपण स्वतःही गुरुला अर्पण झालेला आहे आणि आपल्या बायकोलाही सेवेसाठी लावलेलं आहे, मुलांनाही सेवेसाठी लावलेलं आहे. आणि सगळीजण मिळून जसं काही नवं नातं निर्माण होतं तशा तऱ्हेने गुरुशी संबंधित झालेलं असतं. म्हणजे गुरुजवळ काही कार्यक्रम असला की ही सगळी माणसं ताबडतोब धावून येतात.
मोठा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये सेवेला राहतात. भंडारा काय असेल तर शेवटपर्यंत भांडी घासायपर्यंत थांबून राहतात सगळेच जण, घरातले सगळे कारण ते सेवक आहेत. त्यांचं पूर्ण घराणं काय गुरुसेवेला अर्पण. तेव्हा आपलं जे स्व आहे म्हणजे आपली बायको, आपली मुलं, आपले नातेवाईक, आपले जे काही सगळे उपकरणं, ही सगळी कारच. ठीक आहे स्वामीजी कुठे जायचं आहे, याला जायचं आहे का लातूरला जायचं आहे, ठीक आहे मी घेऊन जातो, काय आता तुमचं काय, माझं काम आहे असतंच काम, उद्याचं काम परवा करेन. करतात अशी आहेत माणसं करतात. म्हणजे हे समजण्याच्या अगोदरच त्यांनी तशा तऱ्हेने केलेलं असतं, करतात माणसं. पाचवा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग वाढला तर काही लोकांना वाटतं, काय वाटतं, हे जास्त मला जरा जास्तच, आणि मी खेड्यापाड्यामध्ये राहतोय, मला एवढी काही गरज नाही, शेतीबिती आहे सगळं आहे, मी थोडंसं काय करू, थोडंसं जास्त पैसे आलेले मठाला काय करू, असे करणारे लोक असतात. नाही असतात, नसतात असं नाही, असतात, द्यावंसं वाटतंय मला. किंवा आपल्या मुलाचा वाढदिवस आला, मुलीचं लग्न आलं तर पैसे देणारी माणसं असतात. किंवा मुलगी नोकरीला लागली, मुलगा नोकरीला लागला तर त्याच्यामध्ये वाटतं, त्यांची श्रद्धा असते, गुरुने आशीर्वाद दिला, माझ्या आशीर्वाद दिल्यामुळे माझ्या मुलीला किंवा मुलाला नोकरी लागली, असं काही नसतं. गुरुचा आशीर्वाद वगैरे होऊन जाईल, म्हणत असतात ते. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, याचा अर्थ समजला का? ब्रह्मज्ञान हा स्वरूपाने काय ब्रह्मस्वरूप झालेला असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय तू बोलला की असं होईल, होतं तसं, होतं सुद्धा. ते सश्रद्धा असतात म्हणून त्यांना वाटतं की गुरुनी आशीर्वाद दिला म्हणून ते झालं. मग त्यांना वाटतं, काय वाटतंय, मी सगळी उदाहरणं तुम्ही तसं करावं म्हणून करत नाही, सांगत नाही बरं का. अशी माणसं असतात की पहिला पगार हा स्वामीजीच्या मठाला किंवा स्वामीजीच्या आश्रमाला किंवा स्वामीजीच्या गुरुकुला अशी करून देणारी माणसं असतात, आणि सगळीकडे असतात असं नाही. त्यांच्या सेवेमध्ये काही कसूर नसते, कमावणारी असतात, पैसे येत असतात, सगळं असतं. त्यांना समज असतं की मी बाहेर कुठे गेलो तर चुना लागेल, शेअरमध्ये गुंतवलं, एकदम शेअरचा भाव पडला तर एकदमच 10, 15, 20, 25 लाखाचं एका खटक्यात एका मिनिटात नुकसान होऊन जातं. त्याच्यापेक्षा आपल्या मनाने काय करावं, अर्पण केलेलं काय हरकत आहे ना. ज्यावेळेला 20, 25, 1 कोटीचं नुकसान एका खटक्यात झालं तर मग तो सहन करतो की नाही. आणि एकदम 25, 40 कोटीचं नुकसान झालं तर कोणाला काय होतंय, शॉकही येतो, शॉक लागतो की नाही, आणि धक्क्याने मरतात की नाही माणसं, मरतात की नाही. पण जी देवभक्त माणसं असतात ते असल्या गोष्टी करत नाही, ते असलेलं धन फक्त देवा धर्माला गोष्टीसाठी अर्पण करत असतात. झालं, इथपर्यंत आला. धनावरील आपले स्वतःचा त्याग करून त्यावर सद्गुरूचे स्वत्व उत्पन्न, स्वत्व मतलब अधिकार, धनावरील आपला त्याग करून सद्गुरूचा अधिकार उत्पन्न करावा, हा धन अर्पण प्रकार म्हणावा. अधोरेखा करायला म्हणजे काय, मठाला, गुरुकुलाला,
या वारकरी शिक्षण संस्थेला देत राहायचं. याला काय म्हणतात, हे माझं नाही, माझं आहे, पण मी काय करतोय, आता हे तुमचं झालं तर मला देत असं म्हणून द्या. आता बऱ्याच वेळेला काय करतात गुरुसुद्धा, आता काही माणसं अशी असतात की मुद्दाम होऊन गुरुभक्तीचं वर्णन खूप जोर वर्णन करत असतात, कारण त्यांना आसक्ती असते नाही ना. तेव्हा गुरुने सुद्धा हे धनासक्ती करून शिष्यांना पटवण्याचं काम करू नये. बरोबर आहे. गुरुचं काम गुरुने करावं. म्हणजे गुरुचं काम काय, जीव ब्रह्माचं ऐक्याची शिकवण शिष्याला देणं आणि जीवाला याच जन्मामध्ये मुक्त होण्याची संभावना त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न करत आहे. या जन्मामध्ये त्याला कृतज्ञता मिळेल, त्याचं जीवन हे त्याला ओझं होणार नाही, अशा तऱ्हेचं उपदेश करत राहणं हे गुरुचे कार्य आहे. आणि शिष्याचं कार्य आहे की गुरुची जिथे कुठे अडचण असेल त्या ठिकाणी काय करावं, पटकन धावून जाणं हे शिष्याचं आहे. एवढंच मी या ठिकाणी सगळं म्हणून सांगेन. पण काही लोक आसक्त लोक या गुरुच्या बाबतीत अधिक अशा तऱ्हेने करतात. ज्ञानेश्वराने जे गुरुची उपासना सांगितलं तो भाव वेगळा आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि आजकालची जी मंडळी गुरुची वर्णन करतात आणि गुरुचे हे करतात, ती गोष्ट ती आसक्तीवादी आहे. आणि ती ज्ञानेश्वर महाराजांचा निरासक्त भाव आहे. त्या दोघांमध्ये फरक आहे. हे ज्याने त्याने काय करावं, पारखणं ज्याने त्याने केलं पाहिजे. बरोबर आहे.